ही जी आग लागली आहे नक्की काय प्रॉब्लेम, काय कारण, कशामुळे लागले असेल? मध्य रस्त्यावरती गाडी उभी आहे, काय आहे, कुणाची आहे, काय? पत्रकार बंधू, पहिले सर्वात आधी तुम्हाला नमस्कार. आणि ही बातमी घ्यायला तुम्ही आले. सगळ्यात पहिले आम्हाला ह्याचा अभिमान वाटला का म्हणजे कसं आहे, हे आमच्या गावात, हे आमचे गाव आहे आणि गावात इथं हे आमचे ग्रामपंचायत सदस्य पण इथं उभे आहेत. त्यांची मिसेस इथं निवडून आलेली आहे, जगदीश शेट्टी यांची मिसेस निवडून आलेली आहे. आणि माझं म्हणणं एकच आहे का म्हणजे अशी कोणत्या प्रकाराची ही केमिकल आहे का म्हणजे रस्त्यावरती त्याचं पाणी मारण्याने आणि त्याचं पाणी सांडल्याने खाली पडताना त्याची अंगार खालीपर्यंत पेटत आहे. आणि ही आमची रेसिडेन्शियल एरिया आहे, ही आमचा गाव आहे, आमचा गावातला पट्टा आहे. ह्या भागात आता आमचे राहणारे इथं लोक आहेत. ह्याच्यामध्ये आता समजा जर गैरसमज जाणून इथून ब्लास्ट झाला असता किंवा कोणताही प्रकाराचा काही घात झाला असता तर ह्याचा जबाबदार कोण? ह्याचा जबाबदार कोण? प्रशासन आहे. प्रशासन बोलेल. प्रशासन इथं रस्त्यावरती त्यांना कोणी जबाबदार दिली? ही आउटसाईडला गाडी उभी करणारा, त्यांनी गाडी कोणत्या बाजूला, त्यांची बाजू कोणत्या आहे त्या बाजूची, गाडी कोणत्या बाजूला उभी केली ह्या बाजूला. आणि त्याच्यात एवढी अपघात केमिकल घेऊन ते इथं उभा राहतात आणि गाडी उभी करतात. त्यांना प्रशासनाने एवढी जबाबदारी दिलेली आहे का? आणि प्रशासनाने त्यांनी एवढी परवानगी दिली असेल का म्हणजे रस्त्यात तुम्ही गाडी लावा, रस्त्यात तुम्ही काही करा, ह्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. मला प्रशासनाला एकच विचारायचं आहे का म्हणजे त्यांनी आम्हाला समर्थन करतात, त्या आमचा साथी कधीही घाती अपघाती ते हमेशा प्रशासन आपल्या संगती उभा राहतो. पण माझं म्हणणं एकच आहे का म्हणजे ही गाडी त्या रोड सोडून म्हणजे त्यांना परवानगी देत कोण आहे आणि ही केमिकल आली कुठून? का म्हणजे हे गाडीत म्हणजे एवढ्या मोठ्या भागात ही गाडी गावामध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये म्हणजे गाडी उभी राहते आणि त्याच्यामध्ये आग लागते. त्यानंतर पण प्रशासनाच्या जबाबदारीने त्यांनी पार पाडली आहे. त्यांनी इथं आमच्या गावात म्हणजे लोकांना समजावून म्हणजे ज्यापर्यंत झाले त्यांनी समजावून पूर्णपणे आपला भाग पार पाडला आहे. तर सर माझं म्हणणं एकच आहे, पोलीस आणि MIDC यांचं दुर्लक्ष किंवा जबाबदारी याबद्दल काय म्हणाल? सर एकच आहे, ज्यापर्यंत आम्हाला माहिती पडलं आणि आमच्या गावाला माहिती पडलं तर आमच्या गावाचे लोक आणि आमच्या गावाचे म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते होते, हे बघा असे कार्यकर्ते होते, असे 4-5 आमचे कार्यकर्ते होते. त्या लोकांनी बिचाराने त्या एकाचा हात पण जळाला आहे, एकाचा हात पण जळाला आहे, 1-2 जणांचा. त्या लोकांनी ह्या बाजूला इथं डबे सुद्धा उभे होते, पूर्ण ह्या बाजूला अख्खा भाग उभा होता. त्या बाजूचे डबे काढून त्या बाजूचे सगळं सामान काढून त्या लोकांनी पार पाडलं. नाहीतर ही अंगार अख्खी बिल्डिंग पकडली असती, त्याचा जबाबदार कोण राहिला असता? अख्खी बिल्डिंगला आग पकडली असते, त्याच्यामध्ये मुलं बाळ आहे, फॅमिली आहे, पुन्हा अख्खा गाव आहे. एकामुळे एक ब्लास्ट जर झाला असता आपला सिलेंडर, त्यामुळे अख्खी गाव पेटली असते, त्याचा जबाबदार कोण राहणार? ठीक आहे, ही आग लागली, फायर ब्रिगेडचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचं आपल्याला काय म्हणायचं आहे? सर माझं म्हणणं कसं आहे, मी ही फायर ब्रिगेड आणि पोलीस प्रशासन ह्या दोघांचा मी आभार प्रकट करतोय का ह्या लोकांनी टायमा वेळावरती येऊन आपल्या गावाच्या समाधानामध्ये म्हणजे त्यांचा सहयोग पूर्णपणे केला आहे. पण ह्यांच्यामध्ये आता पाणी मारण्याचा त्याच्यामध्ये एक केमिकल काहीतरी पावडर त्यांचा येतो, त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये नाही मिळत त्यांच्याकडे अवेलेबल. ती पावडर जी असते ना ती मारल्याने कसं असतो का म्हणजे ही आग जी आहे ती लवकर पेटते. तर ते आता साहेबांचं पण म्हणणं होतं का त्यांच्याकडे ती अवेलेबल नाही मिळत. तर माझं म्हणणं एवढंच आहे का सर ते जे पावडर आहे ते मिळत MIDCत मिळत नसल्यामुळे आग विझू शकत नाहीत, नाही बुजवू शकत ना सर. त्यांच्याकडे अवेलेबल नाही तर ते बिचारे कुठून करणार? त्यांचा जीव घालून हे बिचारे, हे बघा इथं जीव घालून म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत करतायत ते. याचा अर्थ काय MIDC दोषी आहे अशा वेळेस? माझं सर म्हणणं एक आहे, त्यांच्याकडनं ते करतायत, पण वरचे जे आहेत त्यांना समर्थन दिलं तेव्हाच काय होईल ना सर? त्यांचे वरचे जे आहेत हे बिचारे त्यांचा भाग ते करतायत, त्यांचा जेवढा भाग होता ते करतायत. पण ह्यांचं जे आहे त्यांचे वरचे जे आहेत त्यांना तरी ह्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे का बाबा तुम्हाला जी केमिकल लागते, जी पावडर लागते त्याच्यासाठी आम्ही उभा आहो, तुम्ही सांगा आम्हाला. आज एक छोटासा अपघात म्हणजे एवढा मोठा अपघात झाला आहे, जर उद्या उठून इथं आमच्या गावात किंवा MIDCत किंवा कुठं काय झालं तर त्याच्याबद्दल काय? तिथं काय आमच्या गाव पेटवून टाकायचं, आमचं शहर पेटवून टाकायचं, त्याच्याबद्दल काय हे बोलसर आम्ही काय करायचं?